आता बातमी ठाकरे आणि शिंदेंमधील टशनची। नारळी पौर्णिमेनिमित्ताने काल वरळी कोळीवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं, मात्र काही काळासाठी इकडे हाय व्होल्टेज टेन्शन बघायला मिळालं। त्याचं झालं असं की नारळी पौर्णिमेनिमित्ताने आदित्य ठाकरे कोळीवाड्यामध्ये दाखल झाले। याच वेळेला तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। दोन्ही नेते आमने-सामने आले आणि काही काळासाठी कोळीवाड्यामध्ये तणाव निर्माण झाला। खरं तर वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात दरवर्षी नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी आदित्य ठाकरे आवर्जून हजेरी लावत असतात। पण आज आदित्य ठाकरे यांच्या आधी एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली आणि आदित्य ठाकरे यांच्या आधी वरळीमध्ये पोहोचून शिंदेंनी एक प्रकारचा शह दिल्याचं बोललं जात आहे। अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून देशभरातून। आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो। सर मात्र एक या दरम्यान एक लुक तुमचा कॅप्चर करण्यात आला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना जाताना बघत होते तो लुक देखील कॅप्चर करण्यात नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय काय भावना मनात काय भावना तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये? मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे। एकनाथ पारंपरिक शिंदेच्या आमच्या कोळीवाड्यामध्ये पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्त्व द्यायचं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आज तुम्ही आलेला आहात। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? अरे बाबा, या कोळीवाड्यातल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी मला निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आलोय। आनंद झाला, खूप उत्साह पाहिला। कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल, मी तो सगळा विषय मला कालपासून माहिती आहे, तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयारी आहे। जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय, तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना। वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू। आत्ता सांगतो, फार दादागिरी करूच नका। तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई महापालिकेत मव्य फुटणार की सोबत लढणार अशी चर्चा सध्या रंगते, कारण पालिकेसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाहीये आणि त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होत असतात असं संजय राऊत म्हणतात। दरम्यान मुंबईबाबत उद्धव राज स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ असल्याचं संजय राऊत म्हणतात। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही असंही त्यांनी सांगितलंय। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात, हा आतापर्यंत इतिहास आहे। अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात। मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असतो। प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी। पण अर्थात या विषयावर चर्चा होते, कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या। तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। काँग्रेसला आक्षेप नाही? मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात शरद पवारांनी एक सूचक विधान केलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरती एकवाक्यता कशी येईल यावरती चर्चा करू असं शरद पवार म्हणाले। तर स्थानिक निवडणुकांबाबत अद्याप चर्चा झाली नाही असंही शरद पवार म्हणाले। दरम्यान उद्धव ठाकरे मागे बसले हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो, मी देखील मागे बसलो होतो असं शरद पवार म्हणाले। याबरोबरच लोकांच्या मनात निवडणुकीतील मतदानावरून
शंका आहे, आम्हाला उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं, भाजपानं नको असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक आयोगासह भाजपावरती निशाणा साधलाय. जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला असतो, आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते. आक्षेप कुणाबद्दल नाही, आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या कोणी घेतला. आक्षेप घेतला आहे तो निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं देणं अपेक्षित आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झालाय. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय. दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आणि देशात लोकसभेच्या जागा बोगस मतदानानं निवडून आल्या का असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यावरती पलटवार केलाय. संगमेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही. आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही. अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे. परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले. याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे. याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आता आंध्रमध्ये ज्या तुमचं सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदान आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानी मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला. पुढच्या बातमीकडे वळूया. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भामध्ये भर सभेमध्ये माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कोणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. दुर्गादेवीचे कोण झाडं तोडणार आहे? नवीन काहीतरी आयुक्त राबवत आहे आणि शहरामध्ये MIDC क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.